तर अंबरनाथमध्ये फटाके फोडताना तरुणाची हुल्लडबाजी पाहायला मिळालेली आहे। धोकादायक पद्धतीने फटाके फोडून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। तरुणावरती गुन्हा दाखल जो आहे तो फटाके फोडणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळते। त्याच्यावर आतापर्यंत 18 गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि या संदर्भात देखील गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। तर मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील भीषण अपघात जो आहे तो घडलेला आहे। बसनं दुचाकी स्वाराला चिरडलेला आहे। राहुल विश्वकर्मा या 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पवई तलावावर छठपूजा करून बहिणीसोबत घरी परतत असताना हा अपघात झालेला आहे। तर मुंबई ओशिवारामध्ये बेस्ट बसची रिक्षासह अनेक वाहनांना धडक पाहायला मिळते। बसच्या धडकेमध्ये 5 ते 6 जण जखमी झाल्यास स्थानिकांनी चालकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात जे आहे ते जाणार आहे। तर मुसळधार पावसाचा नाशिकच्या निफाडमधील टोमॅटो पिकाला फटका बसलेला आहे। निफाड तालुक्यातील अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली। सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकाला याचा फटका बसलेला आहे। शेतकरी प्रमोद पवार यांचं 1 ते 1.25 लाख रुपयांचं यामुळे नुकसान झालेलं आहे। तर नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये गोई नदीला पूर आलेला होता। गोळेगाव, गोंदेगाव, मरकोळी या परिसरामध्ये पूरस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय। नदीकाठच्या शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। तर मराठवाड्यात बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर ओबीसीमधील छोट्या जात समूहाच्या हक्कावर बाधा पोहोचण्याची शंका जी आहे ती गुणरत्न सदावर्तेंनी व्यक्त केली आहे। प्रशासनाला याबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात अशी मागणी देखील गुणरत्न सदावर्तेंनी केलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंना भेटून त्यांनी तशा पद्धतीचे एक निवेदन देखील दिलेलं आहे। तर आता बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यानं दिवाळीचा किराणा पाठवल्यानं यशोमती ठाकूर आक्रमक झाले आहेत। रवी राणांनी यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा किराणा पाठवलाय। यावरून यशोमती ठाकूर संतापले असून भैया आणि भाभी अवकातीत राहायचं असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलेला आहे। दरम्यान यावर आता रवी राणा यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। हे जे चित्र विचित्र लोक आहे, नवरा कुठे बायको कुठे, कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी, कधी भाजपच्या सपोर्टनी, कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात। त्याने मला 100 रुपयाची साडी पाठवली फुलकटासारखी। हे पाठवला, हे काय आहे, हा पोहा आहे, हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत 2, हे बेसन आहे, हे शेंगदाणे आहे, ही काहीची तरी डाळ आहे। परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल। आणि हे भैया आणि भाभी अवकातीत राहायचं। मी काय पहिल्यांदा पडली नाही, आणि मी पडली, निवडून आली, नाही निवडून आली, मंत्री झाली, अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही। मी माझे पक्ष बदलत नाही, मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही। ताईंनी सांगितलं की मी खूप मोठ्या घरची मुलगी आहे, जमीनदाराची मुलगी आहे, खानदानी आहे, आणि मला तेव्हा हे लक्षात आलं की कुठेतरी मी जरी गरीब भाऊ असलो तरी एक माझं कर्तव्य होतं ते बहिणीप्रती मी निभवलेलं आहे। त्याचा तिने विरोध केलेला आहे, त्याचा मला काही हे नाही आहे। तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट द्यायची, याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही। एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे। पण माझा द्वेष केला तरी मला काही ती चिंता नाही आहे। एक बहीण म्हणून नेहमी एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे। तुमची कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती। तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये। तुम्हाला तुमचा धंदा, तुमचा व्यवसाय, तुमचा पैसा याचंच घेणं देणं आहे। खरं माझं तर म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना, हे जर गरीब होते तर यांच्याकडे एवढ्या लपाट्या चपाट्याच्या प्रॉपर्टी आल्या कुठून? साऱ्या जगाला माहिती आहे तुमचा कामधंदा काय आहे। देवेंद्र फडणवीसांनी यांच्या प्रॉपर्टीवर आणि यांच्या इस्टेटीवर आणि यांची काय व्यवहार आहे याच्यावर ईडी पण लावली पाहिजे।
तर उद्धव ठाकरेंकडून निर्धार मेळाव्यात गृहमंत्री अमित शहांवर टीका केली होती। यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ट्विट करत निशाणा साधला। पाहुयात त्यांनी काय ट्विट केलं। रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहुयात। उद्धवजींचं रडगाणं उठा उठा, निवडणूक आली, बिळातून बाहेर पडण्याची वेळ झाली, असं रवींद्र चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। बीएमसीची तिजोरी खुणावू लागली, सोडलेल्या हिंदुत्वाला आणि विसरलेल्या मराठी अस्मितेला कुरतडायची वेळ आली, असं यावेळेला रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। मुंबईच्या नावानं पुन्हा गळे काढण्याची पाळी आली, निवडणूक आली हो, निवडणूक आली, असं उत्तर जे आहे ते रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या ट्विटमधून दिलेलं आहे। तर ओमराजे निंबाळकरांनी ट्विटद्वारे राणा पाटलांवर टीका केलेली आहे। धाराशिवचे मालक असल्याचा आपला आविर्भाव संपत नाही, असं ओमराजेंनी म्हटलेलं आहे। ओमराजेंनी ही टीका जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतंय। जनता दर 5 वर्षांनी लायकी दाखवत असते, असं देखील ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। निकालाचा फरक जो आहे दिसतोय, असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। धाराशिवच्या लोकसभेचा निकाल जो आहे तो यावेळेला ओमराजे निंबाळकरांनी आपल्या ट्विटमध्ये दाखवला।